कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून परिटा येशील कधी परतून. उरल्या सुरल्या गुंड्यांची ही वासलात लावून परिटा येशील कधी परतून. खमिसांची ही धिरडी खरपूस भट्टीमध्ये परतून परिटा येशील कधी परतून. तर तुम्ही आता एकदम नौशाद वगैरे यांच्या काळात जाणार आहात. परिटा टम 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 टम. त्याला काही इलाज नाही, मराठी बोलू ना. परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून. कोट रेशमी लग्नामधला कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून. उरल्या सुरल्या गुंड्यांची उरल्या सुरल्या गुंड्यांची वासलात लावून परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून. बारीक सारीक हात रुमाला बारीक सारीक हात रुमाला हातो हात उडवून परिटा येशील कधी परतून. परिटा 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 परिटा. खमिसाची ही धिरडी खरपूस खमिसाची ही धिरडी खरपूस भट्टीमध्ये परतून परिटा येशील कधी परतून. आता जुन्या सिनेमांमध्ये काय होतं, दुःखी सिच्युएशन मध्ये एक तर हिरोला गाणं सुचायचं, अत्यंत दुःखी, तो गाणं सुचायचं तर सुचायचं, गाणं सुचायचं तर सुचायचं, हरकती पण सुचायच्या. आम्हाला सुचतात म्हणजे तिच्या भरझरी पैठणीची या तिच्या भरझरी भरझरी तिच्या भरझरी तिच्या भरझरी पैठणीची या मच्छरदाणी करून परिटा येशील कधी परतून. रुमाल जरीचे आणि उपरणी रुमाल जरीचे रुमाल जरीचे रुमाल जरीचे आणि उपरणी महिनाभर नेसून परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून. परिटा 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 परिटा
रामायणानंतर परीटाच्या नावाने हंबरडा एवढ्या मोठ्या याच गाण्यात ओके. एक थोडीशी झलक दाखवतो. द्विभाषिक राज्याचं गीत लिहिलं होतं अत्र्यांनी. आज महाराष्ट्राला 50 वर्ष झाली. आपण सगळे खूप अत्यंत सुदैवी आहोत की आपण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि आपण एका महाराष्ट्र आपल्याला राज्य हे मिळालं मराठी भाषेला. पण तेव्हाच्या काँग्रेसचा द्विभाषिक राज्य करण्याचा डाव होता आणि गुजरात आणि म्हणजे मुंबई असं राज्य झालं असतं आणि गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषा ऑफिशियल भाषा झाल्या असत्या त्या राज्याच्या. आणि अत्र्यांनी अशी गंमत केली आहे की समजा या दोन्ही भाषा झाल्या असत्या तर गाणी पण बदलली असती. मग ती जो द्विभाषिक झाली असती ना. मग संगीत पण बदललं असतं म्हणजे गुजराती आणि मराठी असं दोन्ही. तर आपली बैठकीची लावणी आहे आणि गुजराती फोक म्युझिक. नारेत जीने जाऊं नारेत जीने जाऊं डावा डोळा पाण्याने मारा भरियो रे पाण्याने मारा भरियो पाण्याने मारा भरियो रे 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 पाण्याने मारा तारे माटे जणू तारे माटे घडूनी झुलते हे तारे माटे घडूनी झुलते भाला लाग्यो रे भोर जीवाना पाण्याने मारा भरियो रे 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 पाण्याने मारा भरियो रे. द्विभाषिक राज्य काही झालं नाही. भाषेची मुंबईतल्या माध्यमांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने हाताळणी केली जाते त्याच्यावर अतिशय महत्वाची भूमिका घेऊन एक फार मोठा असा उपक्रम केलेला आहे. मला असं वाटतं की आपण आज त्याच्या संबंधी कौशलकडनं व्यवस्थित विस्तृतपणे ऐकूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता त्या झलकीने करूया. या गाण्याची सुरुवात कुठून झाली एवढं अगदी थोडक्यात सांगतो की मुंबईमध्ये ज्या रेडिओ वाहिन्या ज्या कमर्शियल रेडिओ वाहिन्या व्यावसायिक खासगी FM वाहिन्या तर त्या मराठी गाणी लावत नाहीत असं माझ्या लक्षात आलं. आणि मी तिकडच्या एका रेडिओ जॉकीला एका कामासंबंधित गेलो होतो तिकडे तेव्हा विचारलं की तुम्ही का नाही लावत मराठी गाणी का नाही लावत. त्याच्यावर त्याने असं उत्तर दिलं की नाही आमची पॉलिसी आहे. तर मी म्हटलं तुमची महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे. तो म्हणला हो. म्हटलं अशी पॉलिसी तुमचेच रेडिओ स्टेशन भारतभर आहेत. इतर कुठल्या शहरात अशी पॉलिसी आहे की बंगलोरमध्ये आम्ही कन्नड गाणं लावणार नाही किंवा कोइंबतूरमध्ये तमिळ गाणं लावणार नाही कलकत्त्यात बंगाली गाणं लावणार नाही अशी कुठल्या शहरात इतर शहरात पॉलिसी आहे. तो म्हणला नाहीये. मी म्हटलं मग मुंबईच का. तो म्हणला कारण मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. म्हटलं अगदी मान्य आहे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे तुम्ही हिंदी गाणी लावता आम्हाला काहीच त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण तुम्ही रब्बी शेरवीचं बुल्ला की जाणा हे बुल्लेशाचं कवन लावता जे पूर्ण पंजाबी तेही लावा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण असं काय आहे की तुम्ही पंजाबी जे लावता ते कॉस्मोपॉलिटन आहे आणि मराठी जे लावता ते व्हर्नॅक्युलर मराठी जे लावत नाही ते.
असं काय म्हणजे काय आहे त्याच्यात? आणि त्याला त्याचं काही उत्तर देता आलं नाही. आणि तो शेवटी त्याने मला खरं कारण सांगितलं. तो म्हणला की आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की मराठी गाणं लागलं FM वर तर त्याला एक डाऊन मार्केट फील आहे. आणि या डाऊन मार्केट शब्दाने मी उडालो. खरं तर युनायटेड नेशन्सचा एक सर्व्हे आहे ज्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की या जगात 6,500 भाषा आणि बोलीभाषा आहेत. आणि एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया प्रमाणे सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषाचा क्रम काढला तर मराठीचा क्रमांक 15वा आहे. म्हणजे 6,500 भाषांमध्ये 15वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच डाऊन मार्केट असू शकत नाही. त्याला त्याची एक बाजारपेठ असलीच पाहिजे. पण मग हा ठपका कुठून आला? बरं, दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याला असं का वाटतं की आपली भाषा डाऊन मार्केट आहे? त्याचं काही वैर आहे का आपल्या भाषेशी? तर मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी वैर करायलाही कोणाला वेळ नाही आणि भाषेशी तर बिलकुलच. तर मग कुठून सुरू होतं? का त्याला असं संकेत मिळतो की आपली भाषा डाऊन मार्केट आहे? याचं कारण मराठी माणसं. मराठी माणसाला जेव्हा धोक्याचा इशारा कधी आहे की मराठी माणसाला जेव्हा वाटतं की मराठी भाषा डाऊन मार्केट आहे तेव्हा ते खरं ते धोक्याचा तो इशारा असतो. आणि माझ्या लक्षात आलं कारण रेडिओ हा नवीन संगीत पोचवण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आणि आता हा जो प्रश्न आहे तो माझ्या उंबऱ्याआड आला होता की रेडिओ मराठी गाणी लावणार नाही म्हणजे मी माझ्या मातृभाषेवर पोटही बोलू शकणार नाही. कारण लोक मला म्हणणार की कौशल चांगला आहे, तू टॅलेंट आहे तुझ्यात, पण तुला करिअर करायचं असेल तर हिंदीत कर. आता हिंदीत मी गाणी करतो आणि करीन सुद्धा कारण हिंदी भाषा मला आवडते, माझं प्रेम आहे त्या भाषेवर. पण मराठी भाषा माझं पोटही भरू शकत नाही म्हणून मी हिंदी करतो. तर हे आणि जगातला सिद्धांत आहे की ज्या उत्तम कलाकृती आहेत त्या लोकांनी त्यांच्या मातृभाषेतच केलेल्या आहेत. आज तुम्ही इतक्या दूर टोकियो झालात, तुम्ही जपानी भाषा शिकता की तुम्ही आवडीने शिकता. जिथे लोक जातील तिथली भाषा शिकावी आणि तिथल्या भाषेत बोलावं याला काही कारण आहेत. त्याच्यात अनेक कारण आहेत, आता त्याच्यात मी जात नाही. पण मराठी म्हणजे मराठीच्या नगरीमध्ये मराठी लोकच मराठी बोलत नाहीत हा आपला मुख्य आपला प्रश्न आहे. का? तर मराठी बद्दल मला अभिमान आहे अशी हे सांगायची सगळी जी अहिंसक व्यासपीठ आहेत ती आपण स्वतःच बंद करून टाकली. उदाहरणार्थ महाराष्ट्र गीत आपल्याला माहिती नसतं. 1 मे टू 1 मे आपण महाराष्ट्र गीत गातो. खरं तर रोजच्या प्रार्थनेबरोबर महाराष्ट्र गीत गायला पाहिजे होतं. आणि आपल्याला माहिती आहे की जी गोष्ट वापरात नाही ती गंजून जाते. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमचा एक महाराष्ट्र देशा. आता याच्यामध्ये अटके परी जेथ तुरंगी जल पिणे असं वाक्य आहे. आता याच्यात पिणे सोडलं तर एकही शब्द वापरात नाही. अटक भारतात नाही. घोड्यांना आपण तुरंग म्हणत नाही, पाण्याला जल म्हणत नाही. जी भाषा आपण ठेवून देतो ती गंजून जाणार. आणि मला असं वाटलं की मी काय करू शकतो. दरवेळी काय होतं की शिवसेनाच काही करत नाही आणि मनसेच काही करत नाही आणि सरकारच काही करत नाही आणि हे लोक असं करतात, ते लोक असं करतात, हे लोक दुकानं फोडतात, ते लोक असं करतात. ह्या सगळ्या डायनिंग टेबलवर चर्चा रंगत जातात. आणि माझ्या मनात खूप तेव्हा असं अगदी सात्विक त्रास झाला मला की मी काय करतो याच्यासाठी, माझ्या मातृभाषेसाठी मी काय करतो. बरं, मी काय करू शकतो? मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो. त्यामुळे माझ्या मनात आलं की इतकं भव्य गाणं करावं की कोणाची टापच होता का म्हणे की हे डाऊन मार्केट आहे म्हणायचे. मग तुम्ही काय म्हणता की रेहमानचा स्टुडिओ, इळयाराजाचं वादक, हे सगळ्यात मोठं आहे गाणं, आम्ही तिकडे जाऊन करू रेकॉर्डिंग. विश्वदीप चॅटर्जी ज्यांनी 3 इडियट्स, हम दिल दिल चुके सनम असे चित्रपट केले,